नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, MIDC भरती 2025मध्ये पार पडलेल्या फिटर पदाचे आज कट ऑफ पाहणार आहोत. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकूण जागा किती होते, एकूण अर्ज किती आले, कोणत्या पदासाठी किती अर्ज होते, हे सगळं तुम्ही पाहणार आहात. दुसरी गोष्ट म्हणजे एका पदासाठी किती स्पर्धा आहे आणि पेपरची काठिण्य पातळी जी मुलांनी आपल्याला कशा पद्धतीने सांगितली. कारण की कसं असतं की रिस्पॉन्स शीट वगैरे काहीच येत नाही आहे IBPSची. IBPSचा रिझल्ट असतो आणि त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, मुलं ज्या पद्धतीने आपल्याला सांगतात त्याचप्रमाणे आपल्याला समजतो पेपर कसा असणार आहे. ठीक आहे, आणि ह्या वर्षीचा कट ऑफ काय लागणार हे आज आपण पाहणार आहोत. तर चला तर मित्रांनो, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मित्रांनो, प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघता आणि सबस्क्राईब करत नाही, सो प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, तर आजचा पदाचा आहे जोडारी श्रेणी 2 गट क. एकूण पदे होते 34. आता त्याच्यामध्ये अनुसूचित जाती 5 पदं, अनुसूचित जमाती 2 पदं, विमुक्त जाती 2, NTC B, NTC C आणि NTC D यांना एक पद आहे. ठीक आहे, नंतर मग SBCला 1, OBCला 6 आणि आर्थिक दुर्बल घटकला 3, ओपनला 12 पद आहेत. ठीक आहे, आणि एकूण पदे 34 आहेत. ठीक आहे, तर आता ह्या पदांसाठी किती अर्ज आलेत ते आपण पाहूया. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 24 नंबरची पोस्ट 443, 140 अशा पद्धतीने. ठीक आहे, इथं तुम्ही पाहू शकता. SCला 443 पदे आहेत, जागा अर्ज आलेले आहेत. STला 140 अर्ज आलेले आहेत. VJAला 82, NTBला 79, NTCला 70, NTDला 58. म्हणजे एका पदासाठी 79, 70 आणि 58 असे फॉर्म आलेले आहेत. त्यानंतर SBCला 58. एक सेकंड, तुम्हाला दिसत असेल की नाही ही लाईन बघा. ठीक आहे, 58, SBCला 65, NTDला 58, SBCला 65, OBCला 582, EWSला 190 आणि ओपनला 475 असे 2184. ठीक आहे, 2184 अर्ज आलेले आहेत आणि एकूण जागा आपल्या आहेत 34. ठीक आहे, एकूण जागा आहेत 34, अर्ज आले 2184. त्यामुळे एका पदासाठी विचार केला की किती फॉर्म आले, किती स्पर्धा असू शकते एका पदासाठी, तर ती स्पर्धा आहे 64. ठीक आहे, म्हणजे 34 जागा, 2184 फॉर्म आणि एका पदासाठी आहेत 64 स्पर्धक. ठीक आहे, तर अशा ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर आता पेपर कसा गेला यामध्ये जर एक सेकंड सॉरी आता जर तुम्ही पाहायला गेला की पेपर कसा गेला, तर पेपरमध्ये आहे ITI ट्रेड. ठीक आहे, दुसरी गोष्ट आहे रिझनिंग. तर रिझनिंग आणि ITI ट्रेड आणि सोबतच इतर काही गोष्टी असतील GSच्या वगैरे. ठीक आहे, तर ह्यावरून कट ऑफ ठरणार आहे. ठीक आहे, सोबतच ॲक्टचे काही प्रश्न असतील तर ह्यावर कट ऑफ ठरणार आहे. कारण की कसं GSमध्ये काय विचारतील ह्याचा पोरांना अंदाज नसतो. ITIचा जो होता तर त्याच्यामध्ये खूप कमी विद्यार्थी आहेत ज्यांचा पेपर एकदमच सोपा गेलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे जर बघायला गेलं तर आता मी प्रत्येक कास्ट वाईज मी कट ऑफ सांगत नाही आहे. ठीक आहे, तर डिरेक्टली ओपनचा कट ऑफ सांगतो. तर मग त्याच्यामध्ये एक 5 मार्क कमी जास्त असा आपण एक अंदाज ठरवूया. ठीक आहे, की 5 मार्क कमी जास्त अशा पद्धतीने अंदाज ठरवला तर मग आपण ही जी कट ऑफची मेथड आहे ती फक्त आणि फक्त मार्कांवर ठरणार आहे. ठीक आहे, ITI ट्रेड, त्यानंतर MIDC ॲक्ट, त्यामध्ये सगळे ॲक्ट ॲक्टमध्ये सगळे ॲक्ट. ठीक आहे, आणि रिझनिंग ह्यानुसार जर पाहायला गेलं तर कट ऑफ हा ओपनचं मी सांगत आहे की 160 प्लस
ठीक आहे. 160 प्लस जाईल कट ऑफ, त्याच्याही पुढे जाऊ शकतं 170 वगैरे, पण मी एक अंदाज सांगतो 160 प्लस जे मुलांकडनं मला समजलेलं आहे. ठीक आहे. मुलांकडून मला जे सांगितलं पेपर कसा गेला काय गेला, ज्यावेळी मी मुलांना विचारलं त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे 160 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. हा आपला प्रेडिक्शन आहे. ठीक आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार की पेपर असा होता ह्यानुसार. ठीक आहे. सो 160 प्लस, त्याच्यामध्ये हा ओपनचा आहे, त्यामध्ये पुढे 5 ते 10 मार्क प्लस मायनस होऊ शकतात, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. ठीक आहे. सो हा कट ऑफ तुम्हाला सांगितलेला आहे मी फिटर या पदाचा. ठीक आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला आणखीन कोणता कट ऑफ हवा आहे. ठीक आहे. धन्यवाद.